शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती अचलपूर यांची 37वी आढावा बैठक साक्षी इन्फोटेक येथे नुकतीच पार पडली। ब्रॉडगेज रेल्वेचा डीपीआर मार्गी लागल्याने समिती सदस्यांमध्ये आनंद आणि उत्साह दिसत आहे। शकुंतला झुकझुक गाडी लवकरच एक्सप्रेस होईल या ध्येयाने जोपर्यंत रेल्वेचे काम सुरू होत नाही तोपर्यंत अहिंसक आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे। याच अनुषंगाने 37व्या टप्प्यातील जन आंदोलनाची दिशा, आयोजन आणि नियोजन या बैठकीत ठरविण्यात आले। सत्याग्रह समिती दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 20 ऑक्टोबरला रेल्वे स्टेशन परिसरात एक विशेष सामाजिक उपक्रम राबवणार आहे। रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान राबवून परिसरातील नागरिकांना दिवाळी फराळ वाटप केले जाईल। संध्याकाळी 6 वाजता रेल्वे स्टेशन परिसर शेकडो दिव्यांनी उजळून काढत आशेची दिवाळी साजरी केली जाईल। यावेळी चिमुकल्यांसोबत आतिषबाजी देखील केली जाणार आहे। या बैठकीला योगेश खानजोडे, डॉक्टर राजा धर्माधिकारी, राजेश अग्रवाल, दीपा तायडे, राजकुमार बर्डिया, संजय डोंगरे, शंकर बारखडे, प्यारेलाल प्रजापती, राजेंद्र जयस्वाल, पंकज गुप्ता, राजेश पांडे, दयाराम चंदेले, उज्ज्वला माकोडे, मुरलीधर ठाकरे, कवी उज्ज्वल अग्रवाल आणि आकाश श्रीवास्तव यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। समितीचे सदस्य योगेश खानजोडे, डॉक्टर राजा धर्माधिकारी, दीपा तायडे, राजकुमार बर्डिया आणि राजेंद्र जयस्वाल यांनी नागरिकांना या जल्लोषपूर्ण आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। रेल्वे बचाव ही मीटिंग आपण आयोजित केली आहे। मागच्या वर्षी आपण दिवाळी उत्सव साजरा केला होता, त्यावेळेस थोडीशी निराशा होती, पण यावेळेला आशेचा नवा किरण घेऊन ही दिवाळी आलेली। आपल्या DPRला रेल्वे मंडळाने मंजुरी दिल्यामुळे आपण जो इतक्या 6 वर्षाचा सर्वांनी जो संघर्ष केला, ते सर्व आंदोलन केले, त्याला ईश्वराने यश दिलेलं आहे। खरोखर प्रत्येकाच्या अंतःकरणात एक आशेचा दिवा आपण टाकलेला आहे। हा प्रकाश आपल्या तुमच्याकडे ठेवता आपण नवीन पिढीला म्हणतो तो प्रकाश पुरला पाहिजे ही त्याच्या लक्षात योजना आहे। त्यामुळे यंदाचा दीपोत्सव आपण आपल्या शकुंतला रेल्वे स्टेशनवर घराच्या साजरा करणार आहोत। शकुंतलेचे सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी आलेले आहेत आणि सध्याची स्थिती काय योग्यजीने त्याचं विश्लेषण केलेलं आहे। प्रत्येकाने आपली जबाबदारी या ठिकाणी सांभाळलेली आहे। छोट्या मुलांना फराळापासून तर फटाक्यापासून तर दिवे लावण्यापर्यंत हा जल्लोष त्या ठिकाणी करायचा आहे। त्या निमित्ताने ही रणनीती ठरलेली आहे आणि नागरिकांना आमचं आव्हान आहे की केवळ आमचा काही 10-12 लोकांचा प्रश्न नाही आहे, हा तुमच्या मुलाबाळांचा प्रश्न आहे। तेव्हा ज्यांना शक्य आहे त्या दिवशी 20 तारखेला संध्याकाळी 4-4:30 वाजता आपण शकुंतला रेल्वे स्टेशनवर या आनंदात सहभागी हो। धन्यवाद। आज एक बहुत बड़ी आशा का किरण बताया है कि भुसावल जाता हो वरिष्ठ अधिकारियों से मिलकर जो एक इतने सालों से जो अपना प्रयास चालू था शकुंतला का, एक बड़ी सफलता DPR के माध्यम से मिल गई है। DPR तैयार हो गया है और जल्दी ही वहाँ के जो सीनियर अधिकारी हैं उन्हें पता है कि हम लोग सब ये काम अभी प्राथमिकता से करने वाले हैं। इसी का जल्लोष मनाने के लिए और दिवाली की सभी को शुभकामना देने के लिए ये कार्यक्रम हम लोग 20 तारीख को अचलपुर रेलवे स्टेशन पर लेने जा रहे हैं। आप सभी से विनती है कि पधारिए। धन्यवाद। आज शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीची 37वी आढावा बैठक आहे आणि दिवाळीपूर्वी जे फराळ वाटप, स्वच्छता अभियान, त्यानंतर मुलांसोबत फटाकेचा जो जल्लोष आहे आमचा DPR प्रति, हा जो आम्ही साजरा करणार आहे 20 तारखेला, दिवाळी 21 तारखेला आहे, 20 तारखेला आम्ही हा जल्लोष साजरा करणार आहे। त्यामध्ये दुपारी 4 वाजता म्हणजे संध्याकाळी 4 वाजता पण सगळ्यात पहिले ते स्वच्छता अभियान घेणार आहे, कारण पुन्हा तिथे तण गवत वाढलेलं आहे। त्यानंतर मुलांना तिथं फराळ वाटप करणार आहे, मिठाई वाटप करणार आहे आणि हा जल्लोष फटाके उडून तिथं आम्ही साजरा करणार आहे। कारण शकुंतला रेल्वेचा जो DPR रखडलेला होता तो DPRला आता मंजुरी भेटलेली आहे। आज 7 वर्षाचं 36 आंदोलनाचा जो आमच्या सत्याग्रह समितीचे सदस्य आहे यांचं खूप मोठं अलौकिक यश आहे। नमस्कार। या वर्षीचे दिवाळी आमच्यासाठी एकदम उल्हासाची आणि आनंदाची आहे, कारण जे सगळे सत्याग्रही मंडळी आहेत की त्यांनी जो संघर्ष केला तर त्या संघर्षाला आज एक आनंदाची यावर्षी गोष्ट भेटली की आमचा DPR मंजूर झालेला आहे। त्यामुळे तिथं आम्ही रेल्वे स्टेशनवर दरवर्षी साफसफाई करतो, पण यावर्षीची साफसफाई आणि यावर्षीचा जो आनंद आहे तो जरा वेगळा आहे।
त्यामुळे आम्ही आजचे नियोजन बैठकमध्ये सगळं ठरवलं की त्या कोणते काम कोणते करावे. फराळ आणि मुलांना फटाके वाटप करणे आणि तिथे जल्लोष साजरा करून पूर्ण पाठीवर दिवे लावे. कारण जसे आमच्या एक कुटुंबाचं व्रत झाल्यासारखं आमची सत्याग्रही मंडळी तिथं जमणार आहेत आणि दिवाळीच्या आदल्या दिवशी तिथं दिवाळी साजरी करणार. परतवाडा येथून पंकज साबू यांचा हा वृत्तांत.